पूर्वी मसाला ना हा वर्षभरापेक्षा जास्त बनायचा आणि ती साठवण्याची एक वेगळीच कला होती आधीच्या लोकांकडे. आपली आजी बोला, पणजी बोला किंवा आपली आई बोला, अगदी मस्त असा मसाला साठवून ठेवायचा. जराही मसाला ते लोक असं विकत कधी आणत नव्हते. वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष मसाला छान साठवायचे. तर ते कसा तर बघा, आपल्याकडे ना अशा छान चिनी मातीच्या बरण्या मिळतात. यामध्ये मसाला अगदी मस्त राहतो. ही बरणी आणली की स्वच्छ धुवायची आणि फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्या, म्हणजे अजिबात ओली नसावी ती आतून. त्यानंतर एखाद्या सुक्या कपड्याने ती मस्त पुसून घ्यायची. तर बघा, अशा बरणीमध्ये मसाला ठेवलात ना तर तो खूपच जास्त राहतो. आपल्या मसाल्याला कोणताही वास येत नाही आणि त्याचा जो रंग आहे ना तो सुद्धा बदलत नाही. तर इथे बरणी छान मी पुसून घेतली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुम्हाला सांगू का, तर हे असे मार्केटमध्ये हिंगाचे खडे मिळतात. हे खडे तुम्ही मसाल्यामध्ये नक्की घालून बघा. या हिंगाच्या खड्यामुळे आपल्या मसाल्यालाही खूपच छान वास येतो. जेव्हा कधी आपण झाकण उघडतो ना, मस्त असा हिंगाचा वास येतो. तुम्ही कधी केलं नसेल ना तर नक्की करून पहा. आता हे खडे मसाल्यामध्ये कसे घालायचे ते तुम्हाला सांगते. तर ही माझी बरणी जवळजवळ 2 किलोपेक्षा थोडी मोठी आहे. या बरणीमध्ये मी 3 टप्प्यामध्ये हे जे हिंगाचे खडे आहेत ते घालणार आहे. सुरुवातीला थोडासा मसाला घातला की त्यानंतर एक हिंगाचा खडा मध्ये ठेवायचा. असं करत करत आपल्याला प्रत्येक एका भागी हा हिंगाचा खडा ठेवायचा आहे. तर मी जवळजवळ 2 किलोपेक्षा माझा जास्त मसाला आहे. यामध्ये 3 हिंगाचे जे खडे आहेत ना ते घातले आहेत आणि ते खूप जास्त होऊन जातात. कारण हा जो हिंगाचा खडा आहे ना याला खूपच जास्त वास आहे. तुम्ही नक्की आणून बघा. आता सगळ्यात वरती आपण हा असा एक खडा ठेवून द्यायचा पूर्ण मसाला भरून झाल्यावर आणि त्यानंतर झाकण लावायचं. एखाद्या कपड्याने बांधून ठेवा, जेणेकरून मसाला वर्षभरापेक्षा सुद्धा जास्त दिवस तसा राहतो. जितका लागेल तितकाच मसाला बाहेर काढायचा, तेही काचेच्या बरणीमध्ये जरी ठेवलात तरी चालेल. तर तुम्ही सुद्धा मसाला असा साठवत आहात का, तर हे मला नक्की सांगा आणि मसाला साठवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे देखील मला नक्की कळवा.